आम्ही या नर्सरीत का आलोय आणि आम्हाला गॅरेजमध्ये जाण्याची गरज का पडली आणि हा फिटर एवढ्या रात्री इथं कशाला आलाय तर सांगतो तुम्हाला. तर राम राम भावांनो, सकाळपासूनच पाऊस पडत होता आणि आम्हाला काही काम नव्हतंच. पण आपल्याला 8-10 दिवसांनी कलिंगडाची रोप लावायची, त्यामुळे आम्ही आलो होतो नारायणगावला कलिंगडाची रोप बघायला. पण नारायणगावच्या बायपासच्या आधीच आमची गाडी बंद पडली आणि नशिबाने तिथंच कार सेंटर होतं. मग काय 12 वाजताच आम्ही तिथं गाडी लावली होती, त्यांनी क्लच प्लेट वगैरे बदलली गाडीची आणि गाडी नीट झाली. मग आम्ही निघलो पुढच्या कार्यक्रमासाठी. फिटर बोलला की गाडीची व्हील अलाइनमेंट पण करून घ्या. मग आम्ही नारायणगावमध्ये जाऊन गाडीची व्हील अलाइनमेंट पण केली आणि 6 वाजून गेले होते. मग आम्ही गेलो नर्सरीमध्ये, पण तिथलचे साहेब निघून गेले होते. मग काय तिथलच्या मजुरांनीच आम्हाला रोपं दाखवली आणि तुम्ही बघा पावसाने वातावरण कसं झालेलं आहे. मग काय रोपं बिप बघून आम्ही 7 वाजेपर्यंत निघलो होतो घरी. तर मित्रांनो बघू शकता, आपण गाडी बघितलं असेल की माझं की गाडी आपण नीट करून आणली होती. आपली गाडी थोडी लांब आली, तिचा बाजार उठला गाडीचा वार. काय सांगता त्याचं आपली दुसरी गाडी तिचं पण तेच आपण काम केलं होतं ना, तो येतोय जरा चिंतेची आली ते काळी छाया असल्यामुळे आम्हाला पुढे घ्यावं लागलं. 10,000चं काम केलं आपण. आपलं 13,000चं काम झालेलं आहे गाडीचं, तरी पण असा प्रॉब्लेम येतोय म्हणलं याला हाणायला पाहिजे अचानक. त्या फिटरला आम्ही 7 वाजताच फोन केला होता, पण काय तो 9:30 वाजेपर्यंत तिथं आला. 10 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं आणि गाडी ओके झाली. याच्यातून आपल्याला एवढंच समजतं की लाईफमध्ये किती संकट आली तरी खचून जायचं नसतं आणि पुढे रस्ता काढायचा असतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब तर करा भावांनो.